अहिल्यानगर शहरातील नालेगाव गाडगीळ पटांगण या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली आहे। अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथील गाडगीळ पटांगण या ठिकाणी श्री हनुमान जयंती निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांच्या काल्याच्या कीर्तनानं सांगता झाली आहे। 7 दिवस चाललेल्या या धार्मिक सोहळ्यात हरिनाम, अभंग, कीर्तन आणि संत विचारांनी परिसर दुमदुमून गेला होता। कीर्तन सेवेत हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांनी तुझी ये संगती झाली आमुची निश्चिंती या अभंगाच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान आणि भगवंतांच्या संगतीचं महत्त्व अधोरेखित केलं। देव आणि गोपाळ यांच्यातील संवादातून त्यांनी भक्तीतील निश्चिंती, अज्ञानाचा नाश आणि पाप पुण्याच्या बंधनातून मुक्त होणाऱ्या जीवनाचे तत्वज्ञान उलगडून सांगितले। भगवंतांच्या संगतीत मिळणारा निरपेक्ष आनंद हा सर्वश्रेष्ठ असून तोच खरा काला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। काला म्हणजे जीवनाची परिपूर्णता, भक्तीचा सोहळा आणि हरिनामाच्या माध्यमातून अनुभवता येणारा सर्वोच्च आनंद आहे, असं प्रतिपादन त्यांनी केलं। मनुष्य देह हा या आनंदासाठीच लाभलेला असून भगवंताच्या संगतीचेच खरे सुख प्राप्त होते, असंही त्यांनी सांगितलं। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले की अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून संतांचे विचार आणि कार्य समाजापर्यंत पोहोचते। अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाज सुसंस्कृत होतो आणि आपल्या संस्कृतीचं जतन होतं। नालेगाव येथे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या माध्यमातून गेल्या 34 वर्षांपासून सुरू असलेली ही कीर्तन सेवा अत्यंत कौतुकास्पद असून त्यातून वारकरी परंपरा पुढील पिढीकडे पोहोचविण्याचं महत्त्वपूर्ण कार्य होत आहे। माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांनी सांगितलं की 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला। सप्ताहाच्या सांगतेनिमित्त हरिभक्त परायण प्रभाकर महाराज कावले यांच्या काल्याचं कीर्तन आयोजित करण्यात आलं होतं। त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्याला भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती, तर टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग, कीर्तनाच्या सुरावटीत आणि हरिनामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये अनेक धार्मिक, आध्यात्मिक आणि सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा उपक्रम अनेक भागामध्ये होत असतात। त्याचप्रमाणे आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये नालेगाव या परिसरामध्ये देखील मुदगल परिवाराच्या माध्यमातून विशेषतः मुदगल तात्यांच्या पुढाकारातनं गेल्या 34 वर्षापासून हनुमानाच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 7 दिवसाच्या सप्त्याचं आयोजन हे केलं जातं आणि त्याचा समाप्तीचा कार्यक्रम, काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम हा हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी हा दुपारच्या वेळेला काल्याचं कीर्तन समाप्तीचा कार्यक्रम होत असतो आणि मोठा महाप्रसादाचा, अन्नदानाचा, भंडाराचा कार्यक्रम संपूर्ण मुदगल परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला जातो। आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की विशेषतः महिला भगिनींचा सहभाग या कार्यक्रमामध्ये असतो। अनेक वेळेला आपण पाहतो की कुठेतरी प्रभू राम जन्मोत्सवाचा, रामनवमीचा कार्यक्रम होतो, अनेक वेगवेगळे जन्मोत्सवाचे कार्यक्रम तिकडे होत असतात। पण हनुमान जयंतीच्या निमित्तानं सप्त्याचा कार्यक्रम मला वाटतं की वर्षानुवर्ष चालणारी परंपरा ही एकमेव परंपरा आहे की जी नालेगाव परिसरामध्ये मुदगल तात्याच्या माध्यमातून केली जाते। आणि अशा माध्यमातून एक लोकांना आध्यात्मिक क्षेत्रामधील एक पर्वणी असते की कुठेतरी अध्यात्म, धर्म याची विचारधारा, हे साधू संत, वेगवेगळे महाराज मंडळी हे 7 दिवस येत असतात आणि आपापल्या मुखातून एक प्रभूची वाणी, कुठेतरी हनुमंतरायाचं एक रामायणामध्ये जो आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो हा फार वेगवेगळ्या टप्प्यामध्ये असतो। पण ज्यावेळेला सप्ताह असतो त्या सप्ताहाच्या माध्यमातून कुठेतरी आपल्या याचा जीवनपट व त्यांचे पराक्रम, त्यांची दैवी शक्ती, त्यांनी जी काही आपल्या मानवतेच्या बाबतीमध्ये एक वेगळी एक आपल्याला प्रत्येकाला विचारधारा दिली, त्याचा कुठेतरी उल्लेख या महाराज मंडळीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो। आणि सगळा उपक्रम हा कुठेतरी मुदगल तात्या, मुदगल परिवार यांच्या माध्यमातून केला जातो। तर अशाच रीतीने जवळपास 34 वर्षाची परंपरा चालत आली आणि परंपरा अशीच पुढच्या काळामध्ये की पुढच्या पिढ्या नालेगावकर सांभाळतील, मुदगल परिवार सांभाळतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय श्रीराम। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।